तमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तन् निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम् प्रौढदावाग्निलीलम् ब्रह्मणो हि समारब्धाम् आत्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टा ज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापकोऽभिषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोद्भि सः समृद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं नु प्रयतामहे रागादिरोगाः सहजाः समूला येनाशु सर्वे जगतोऽप्यपासाः तमेकवैद्यं नमामि वैद्यागमज्ञांश्च पितामहादीन् अथाष्टमोऽध्यायः अथातोऽन्नरक्षाविधिमध्यायं व्याख्यास्यामः इति स्महोरात्रेयादयो महर्षयः ईश्वराणां वसुमतां विशेषेण तु भूभुजां प्रायेण मित्रेभ्यः अपि अमित्रा भूयांसो भवन्ति. म्हणजे श्रीमंत लोक आणि प्रभू किंवा स्वामी असणारे अशा स्वरूपाचे आणि विशेषतः राजे यांना मित्रांपेक्षा सुद्धा शत्रू जास्त असतात. ततस्तत्प्रयुक्ताः समासन्नवर्तिनः अन्नपानादिषु विषम प्रयच्छन्ति. आणि म्हणून त्या शत्रूंनी प्रयुक्त केलेले जवळ राहणारे असणाऱ्या अशा स्वरूपाचे जे लोक त्या अन्नपान इत्यादिकांमध्ये विष राजाला देतात. स्त्रियश्च तत्प्रणिती प्रयुक्ताः सौभाग्य लोकेन. आणि त्यांच्या हेरानी प्रयुक्त केलेल्या अशा प्रकारच्या स्त्रिया सौभाग्य लोभानं की अशा प्रकारचं काहीतरी राजाला दिलं तर त्याचं भाग्य फळफळेल असं काहीतरी सांगितल्यावरनं दिल्यामुळे त्या अशा प्रकारचे विषय देतात. तस्मात् राजा कुलीनम स्निग्धम आप्तम आस्तिकम आर्यम आर्यपरिग्रहम दक्षम दक्षिणम निवृतम शुचिम अनुद्धतम अनलसम अव्यसनिनम अनहंकृतम अकोपनम असाहसिकम वाक्यार्थावबोधकुशलम निष्णातम अष्टांगे यथाम्नायम आयुर्वेदे सुहीयते योगक्षेमम सन्निहित अगदादि योगम सात्म्यन्यंच प्राणाचार्यम परिगृह्णीयात्. अनेक विशेषणे दिली आहेत आणि प्राणाचार्य असा त्यांनी स्वीकार करावा, त्यांनी जवळ ठेवावा असणार अशा स्वरूपाचा. तो कुलीन चांगल्या काळात जन्मात आलेला प्रेमळ असणारा आप्त आस्तिक आर्य आणि आर्य परिग्रह असणारा अशा स्वरूपाचा. परिग्रहाचा दोन्ही अर्थ करता येईल. पत्नी आर्य असावी असणारे अशा स्वरूपाची किंवा बहुतांशिक जनही त्याचे आर्य असावेत. दक्ष दक्षिण असणारा अशा स्वरूपाचा. निभृतम शुची अनुद्धत अनलस व्यसन नसलेला अनहंकृत अकोपन असाहसिक वाक्य अर्थ अवबोध कुशल असणार अशा स्वरूपाचा. निष्णातम अष्टांगे यथाम्नायम आयुर्वेदे सुहीयत योगक्षेम. आणि आयुर्वेदामध्ये असं योगक्षेम चांगल्या रीतीने चाललेला आहे असा सन्निहित अगदादि योगम अगदादि योग ज्याच्या जवळ आहे सात्म्यज्ञ अशा प्रकारचा प्राणाचार्य असावा असणार. तेव्हा राजाचा वैद्य कसा असावा याच सविस्तर वर्णन असणार अशा स्वरूपाचा आहे. तर दक्षिण सरळ मार्गी असणारा अशा स्वरूपाचा गोष्टी गुप्त ठेवणारा बाकीची विशेषण सोपी असणारी अशा स्वरूपाची आहे. तम अर्थमानाभ्याम यथाकालम गुरुमिव शिष्य पितरमिव पुत्र पूजे. त्या योग्य काळी त्याला जसा एखादा शिष्य गुरुला किंवा पुत्र पितरांना त्याप्रमाणे अर्थ आणि मान पैसा आणि गौरव आदर सत्कार याची पूजा करावी. प्रतिकूलमपि तद्वचा सांप्रतम मतमिति प्रसन्नीयते. आणि त्याचं अगदी विरोधी मत असणार अशा स्वरूपाचं असलं तरी आता ते योग्य आहे अशा स्वरूपाचं समजून घेऊन ते मानावं. नाही भद्रोपी गजपती निरंकुशा श्लाघनीयो जनस्य.